45 फुटी गणेश रूपी मूर्ती तुम्ही पाहू शकता. किती छान अशी मूर्ती आहे. केतवडीचा मोरया 11व्या गल्लीचा हा शिवतांडव म्हणून एक गणपती बाप्पा आहे. तुम्ही पाहू शकता. किती समोर पाहू शकता 35 फुटाची गणेश मूर्ती आहे. वा किती छान अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता मंडळी. नमस्कार मंडळी, मी दिनेश रोडकर तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल आपण गिरगावचे गणपती पाहिले होते. तिकडच्या खूप छान मूर्त्या पाहिल्या, मोठमोठ्या मूर्त्या पाहिल्या, तिकडचे गणेश सजावट पाहिले होते. तसंच आज आपण खेतोडे ते जाणार आहोत. 1 ते 13वी गल्ली अशा जवळपास 12 ते 13 गणपती आहेत. आणि मेन म्हणजे तिकडे खूप मोठमोठ्या उंच मूर्ती आहेत, 25-40 फुटाच्या मूर्त्या आहेत. तर आपण त्या मूर्त्या पाहणार आहोत गणेशाच्या आणि तिकडचं सजावट देखाव पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. इथूनच खेतोडीला सुरुवात होते. इकडे पहिलीच गल्ली आहे ती 13वी गल्ली आहे, म्हणजे 1 ते 13 गल्ली आहेत. तर आपण इकडनं एक गणपती पाहूया आणि खूप मजा करूया. चला आपण आता आतमध्ये जाऊया. खेतोडीला तुम्हाला पहिल्याच दिवशी गर्दी पाहायला मिळत आहे बघा. पहिला दिवस आहे आणि दुपारचे वाजले 3 आणि पहिल्या दिवशी खेतोडीला चलचित्राचा देखाव असल्यामुळे इथे भरपूर भाविकांची गर्दी होत असते. तर तुम्ही पाहू शकता. आता मी नंबरच लावला आहे आणि शेवटचा नंबर आहे माझा. बघूया कधी येतो नंबर आपला. खेतोडी 11वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईचा महाराजा. चला आपण 11वी गल्लीचा मुंबईचा महाराजा त्याचं दर्शन घेऊया. खेतोडे 11वी गल्ली ही गणेशाची भव्य दिव्य अशी 45 फुटी गणेश रूपी मूर्ती तुम्ही पाहू शकता. किती छान अशी मूर्ती आहे. अजून थोडंसं डेकोरेशनचं काम बाकी आहे. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता चलचित्र त्याच्या मूर्त्या इकडे आलेल्या आहेत. त्या आता इकडे बसवण्यात येणार आहेत. थोडंसं काम अजून बाकी आहे. म्हणजे आज रात्री किंवा उद्यापासून इथे तुम्हाला चलचित्र पाहायला मिळणार आहे. ही भव्य दिव्य मूर्ती तुम्ही पाहू शकता. 45 फुटी गणेश रूपी मूर्ती आहे. खेतवाडीचा महाराजा 11वी गल्ली. म्हणजे खेतवाडीला तुम्ही जर याल ना तर तुम्हाला इथे ना 20 फूट 25 फूट 30 फूट 40 फुटाच्या अशा मोठमोठ्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे त्यांचा एक प्रकारचा एक रेकॉर्डच असतो. अशा मोठमोठ्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि चलचित्र तर इतके सुंदर असतात ना, तुमची म्हणजे डोळ्याचे पारणे फिरणारे असं क्षण असतो. तर तुम्ही कधी व्हिजिट द्याल तर 1 ते 13वी गल्ली आहेत. 1 ते 13 गल्ली आहेत. टोटल 13 गणपती आहेत. तर तुम्हाला सगळंच गणपतीचे तुम्हाला चलचित्र इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आता आपण दुसरा गणपती पाहायला जाऊया बाजूच्या गल्लीत. खेतवाडी 10वी गल्ली तिथला हा गणराजा आपण आज जाऊन बघूया. खेतवाडी 10वी गल्ली. बहुतेक पहिला दिवस असल्यामुळे मंडळाचं डेकोरेशनचं काम अजून बाकी. बघा मंडळी, तुम्हाला सांगितलं होतं ना इथे चलचित्र भरपूर असतात. इथे सुद्धा 10वी गल्ली आहे खेतवाडीची. तिथे सुद्धा गणपती बसला आहे. म्हणजे एका गल्लीमध्ये 2 गणपती बसलेत. तर चला इकडचं सुद्धा आपण गणपती त्याची मूर्ती आपण इथे पाहूया.
चला आता इकडे बाजूला अजूनही गणपती आहे. 11वी गल्ली. अकरावी गल्लीचा हा शिव तांडव म्हणून एक गणपती बाप्पा आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी भव्य आणि सुंदर सुबक मूर्ती आहे. आसना रोड आहे. भरपूर मंडळाचे पहिला दिवस असल्यामुळे काही डेकोरेशनचे काम बाकी आहेत, त्याच्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते त्या गोष्टीमध्ये बिझी आहेत, म्हणून आपल्याला फटाफट गणेशाचं दर्शन मिळत आहे. तर आपण आता खेतवाडीच्या 10व्या गल्लीचे 3 गणपती पाहिले. खूप छान अशा मूर्त्या होत्या. तर चला आता आपण अजून पुढच्या गणपती सुद्धा आपण आलो आहोत खेतवाडीची 9वी गल्ली. आज जाऊन बघूया आतमध्ये. इथे सुद्धा काही डेकोरेशनचं काम बाकी आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पडदे बिडदे मारायचं काम चालू आहे. पहिला दिवस असल्यामुळे अजून थोडंसं काम बाकी आहे. आतमध्ये आपल्याला खेतवाडीचा चिंतामणी म्हणून आहे, जी 9वी गल्ली आहे, त्याचं आपण दर्शन घ्यायचा प्रयत्न करूया. जरा जवळ जाऊया अजून. खेतवाडी 8वी गल्ली गणेशाची मूर्ती तुम्ही समोर पाहू शकता. 35 फुटाची गणेश मूर्ती आहे. खेतवाडीची 8वी गल्ली आहे. तुम्ही पाहू शकता समोर शेषनागावर उभी अशी गणरायाची मूर्ती आहे. बहुतेक साधारण 35 फूट गणेश रूपी मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता छान असं रूप आहे गणेशाचं. शेषनागावर बघा तुम्ही पाहू शकता. खेतवाडी 8वी गल्ली मुंबईचा महागणपती तुम्ही ते आता पाहिला. आता आपण खेतवाडीचा राजा आहे तो पाहणार आहोत. तो आहे गल्ली नंबर 7 आहे. तर आपण समोरच जातो तिकडे आपण जाऊया आणि तो गणपतीकडे पाहूया आपण. चला इथे लाईन लागली, आपण त्या लाईनीमध्ये उभं राहूया. अंबाटा लेनचा आपण इथं आता गणपती पाहणार आहोत. वा किती छान अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता मंडळी. अंबाटालेंचा गणराया तुम्ही पाहू शकता किती भव्य दिव्य अशी या सणा रोड अशी गणेशाची मूर्ती आहे. जवळपास आपण 7 ते 8 गणपती पाहिले आणि आता आपण 7व्या गल्लीत आलो खेतवाडीच्या. तुम्ही पाहू शकता
केतवडीचा मोरया. हे थोडे तिसरी क्रॉस लाईन. ते सुद्धा मंडप मोठा आहे, म्हणजे नक्कीच गणपती मोठा असणार, गणेशाची मूर्ती मोठी असणार. हा अच्छा, हा गणपती छान 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 छान. मला ह्या गणपतीला आगमनाला वेळ नाही भेटला होता, पण मी त्याच्या दर्शनाला इथे मी पोचलो आहे. खूप छान. खेतवाडी दुसरी क्रॉस लेन. तर मंडळी, जवळपास आपण खेतवडीचे 9 ते 10 गणपती पाहिले. 25 फुटापासून ते 45 फुटापर्यंत अशा भव्य दिव्य अशा मूर्त्या होत्या, देखावे होते, सजावट होती छान छान. दुपारी जरा गर्दी कमी होती, पण जसं जसं संध्याकाळला आली तसं तसं तुम्हाला तिथे गर्दी वाढताना पाहायला मिळाली. तर हा पूर्ण जो संपूर्ण लॉग होता खेतवडीच्या गणरायावर होता. 1 ते 13 गल्ले आहेत, त्याच्यामधून जवळपास आपण 9 ते 10 गणपती पाहिले. तर तुम्ही पण या आपल्या परिवारासोबत, आपल्या मित्रांबरोबर, आणि इकडचे जे मोठमोठ्या गणेशाच्या मूर्त्या आहेत, जे देखावे तुम्ही पण पहा. व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय.